जय सियाराम। ही वसुंधरा पायी दिंडी जी निघाली आहे, या दिंडीमधून परमपूज्य रामानंदाचार्यजी संदेश देत आहेत, जनजागरण करतात तो ग्लोबल वॉर्मिंगचा। आणि मला वाटतं की आजची युवा पिढी हे सतत सोशल मीडिया, इंटरनेट, AC बंद खोलीमध्ये सतत ऑन स्क्रीन असतात। त्यामुळे आमच्या कधी लक्षातच आलं नाही की खरंच तापमान वाढतंय। ज्यावेळी दिंडीमध्ये उतरलो त्यावेळी लक्षात आलं की रस्त्यावरनं चालताना अरे झाडच नाही आहेत, प्लास्टिकचा कचरा इतका वाढलेला आहे, जिकडे तिकडे कचरा वाढलेला आहे, तापमान वाढतंय, कधीही पाऊस येतोय। आणि जे रामानंदाचार्यांनी जो संदेश दिलाय तो त्यावेळी पटला की अरे आपण ऑनस्क्रीन असतो, AC रूममध्ये बसलेलो असतो, हे तेव्हा कधी लक्षातच आलं नाही। आणि मग खरंच मनाला पटलं की नाही, हे ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढतंय आणि हे आत्ताच यासाठी आळा नाही बसवला तर येणाऱ्या पिढीसाठी अतिशय घातक आहे। आणि त्यामुळे रामानंदाचार्यांनी हे जे पाऊल उचललेलं आहे, हा जो संकल्प केलेला आहे तो मला अतिशय आवडला। आणि म्हणून मला वाटतं की सगळ्या युवांनी, तरुणांनी सुद्धा याच्यामध्ये उतरावं आणि वृक्षतोड थांबवून नवीन वृक्षांची लागवड करावी, त्यांचं संगोपन करावं असं मला वाटतं। जय सियाराम।